नमस्कार मित्रांनो, कृषीप्रधान शेतकरी या यूट्यूब चॅनेलवर आताची सर्वात मोठी बातमी देत आहोत. महाराष्ट्रामध्ये पुन्हा बदलणार हवामान, काही भागात तुफान पावसाचा इशारा. महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी बातमी येत आहे. राज्याच्या काही भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा हा देण्यात आलाय. तर ही संपूर्ण बातमी आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ पूर्ण बघा, कारण सगळी माहिती तुम्हाला समजेल. गेल्या काही दिवसांपासून कोकण किनारपट्टीवर पावसाने पुन्हा एकदा जोर पकडला आहे आणि आज तर हवामान खात्याने थेट मुंबईपासून सिंधुदुर्गपर्यंत अलर्ट जारी केला. मुंबईमध्ये मध्यरात्रीपासूनच पावसाने हजेरी लावली असून सकाळपासून अनेक भागात सतत सरी कोसळत आहेत. यामुळे मुंबईकरांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. म्हणजेच सतर्क राहा, कारण पावसाचा नक्कीच परिणाम होणार आहे. रायगड आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर अधिक असून ऑरेंज अलर्ट हा लागू करण्यात आला आहे. मुसळधार सरींचा अंदाज वर्तवण्यात आला असून सकाळपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली आहे. दिवसभर पाऊस असाच सुरू राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सिंधुदुर्ग येथे आज मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि पर्यटकांनी काळजी घेणं अत्यावश्यक आहे. आता ठाणे, नवी मुंबई आणि पालघर या भागामध्येही पावसाचा इशारा देण्यात आला. म्हणजेच संपूर्ण कोकण पट्टा आता पावसाच्या छायेखाली आहे. आता पावसाच्या या लाटेमुळे सकल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो आणि दरड कोसळण्याचा धोका असलेल्या भागामध्ये विशेष खबरदारी घेणं आवश्यक आहे.